पहा, मला बनवायची आहे गोबीची भाजी, फुलगोबी. तर चला मी फुलगोबीच्या भाजीची तयारी करते. तर हे पहा, गोबी मस्त मी बारीक हाताने केली आणि अशी पाण्यात टाकली. तर हा थोडासा कोथिंबीर तोही पाण्यात टाकला आणि थोडंसं टमाटर अर्ध जे मी बारीक कट केलं. तर चला मी भाजी बनवते आणि तुम्हाला दाखवते. हा जो मसाला दिसतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर तो तीळ, काजू, थोडे शेंगदाणे, लाल मिरच्या, अद्रक, लसूण हे भाजले आणि याची पेस्ट बनवली, जे मी तुम्हाला दाखवली नाही आहे. तर जो आपला डेलीचा मसाला असतो तो थोडासा मसाला. तर चला मी भाजी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. गॅस चालू केली, कढई ठेवली आणि त्याच्यात टाकते मी थोडंसं आपलं तेल. तर तेल अजिबात जास्त टाकायचं नाही, एकदम कमी तेलामध्ये बनवायची आहे मसाला गोबी. तर चला तेल टाकून झालं का त्याच्यात टाकायचं आपल्याला. तर तेल टाकून झालं आपलं, त्याच्यात थोडंसं जिरं टाकू आपण. तर हे पहा, जिरं टाकले, ते जिरं थोडंसं तळतळू द्यायचं. तर हे बघा जिरं बनून झाले, त्याच्यात टाकायचं आपल्याला हे टमाटर. हे तर मी अर्धा टमाटर टाकते, जास्त टमाटर पण काय गोड लागत नाही भाजीमध्ये. ते हे बघा अर्धा टमाटर चिरलंय मी, अर्धा टमाटर टाकलं त्याच्यामध्ये, कारण भाजी थोडीशीच आहे त्याच्यासाठी जास्त टमाटर नको. तर हे बघा गोबीसाठी मसाला जास्त नाही, थोडंसंच आहे. अद्रक, लसूण, 2 काजू, 2 बदाम, थोडेसे तीळ, थोडेसे शेंगदाणे आणि लाल मिरच्या हे सगळं भाजलंय आणि त्याची ही आपली पेस्ट बनवली. तर थोडासा आपला मसाला टाकून झालाय, त्याच्यात टाकायचा आपल्याला हा पावभाजी मसाला, कुठलाही पावभाजी मसाला. एकदम मस्त वास आलाय बरं का, एकदम भारी वास सुटलाय भाजीचा. म्हणजे मसालाच आहे पण एकदम भारी वास लागतो. तर चला याच्यामध्ये टाकायचं आपल्याला डायरेक्ट आपली गोबी. तर चला मी गोबी टाकते आणि दाखवते. तर हे गोबी अशी लय साऱ्या पाण्यात धुवायची आणि डायरेक्ट टाकायची. तर आपल्याला टाकायचं त्याच्यात थोडीशी हळद, थोडंसं आपलं हे मीठ चवीनुसार, जास्त नाही टाकायचं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर चला याला थोडंसं झाकून ठेवते. जर गरज पडली तर हे एवढंसं पाणी टाकून ठेवलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं कपभर. तर एवढं पाणी टाकू आपण. तर हे एवढं कपभर पाणी ठेवले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. एवढंच पाणी टाकायचं, जास्त वेळ आपल्याला शिजू नाही द्यायची गोबी आणि जास्त पाणी पण टाकायचं नाही गोबीमध्ये. तर हे एवढंसं पाणी आणि आपली एवढीशी गोबी. तर चला 5 मिनटं झाकण ठेवते आणि पाणी टाकते. ही भाजी कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये बनते. तर जास्त टाईम जात नाही, जास्त वेळही जात नाही आणि जास्त साहित्य बी लागत नाही. तर हे भाजी बनवायला जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये हे भाजी तयार होते. तर हे भाजी डब्यासाठी कधीही तुम्ही बनवू शकता. तर थोडीशी गोबी, थोडासा मसाला आपला म्हणजे काजू किंवा शेंगदाणे किंवा तिया या सगळ्या मिक्स भाजून घ्यायच्या. मस्त मिरच्या, लसूण, अद्रक आणि सांबार हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि बस झटकीपट हे भाजी तुम्ही बनवू शकता डब्यासाठी. ही भाजी तुम्हाला कशी वाटली
नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.